नमस्कार, सुरेखास फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चमचमीत संध्याकाळच्या जेवणासाठी सांडग्याची दही घालून रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी सांडगे घेतले आहे. हे सांडगे मटकीच्या डाळीचे आहेत, फक्त ह्याच्यात कोणतीही डाळ मिक्स नाही आहे. छान असं बारीक तोडून घेतलेले आहे. मस्त अशी रसरशीत भाजी तयार होते ह्याची. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यासाठी छान असा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, म्हणजे भाजी छान बनते. थोडंसं सुकं खोबरं, लसूण, आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर. त्याच्यासाठी मी 4 चमचे इथे दही घेतलं आहे. दही छान असं ताजं असावं. त्याच्यासाठी अर्धा चमचा मी धने पावडर, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं हळद घेतले आहे. इथे घरगुती काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. सांडग्यामध्ये अगोदर आपण धने पावडर, हळद, मीठ, तिखट सर्व टाकले आहे, त्यामुळे मी मसाल्यांचा वापर अगदी थोड्याच प्रमाणात केला आहे. आता ही जी धने पावडर आहे ते दह्यामध्ये टाकायची. थोडंसं लाल तिखट आहे तेही टाकून घेऊया. हळद टाकून घ्यायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने छान असं मसाले मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये. असं केल्यामुळे मसाले छान तेलामध्ये टाकल्यानंतर भाजले जातात. मसाल्याला छान असं तेल सुटतं आणि दह्यामुळे भाजीला छान असा थिकनेस येतो. मस्त चव लागते अशा प्रकारे दह्यामध्ये भाजी केल्यानंतर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे जे मिश्रण आहे ते दह्याचं आपण बाजूला ठेवायचं आहे. भाजी बनवण्यासाठी इथे मी सुकं खोबऱ्याचं वाटण करून घेणार आहे. सर्वात आधी सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे. 8-9 लसूण पाकळ्या घेतल्या ते टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर. आपल्याला हे वाटण असं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं, म्हणजे भाजीमध्ये छान लागतं. आता मी इथे छान असं दाटसर वाटण करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला. आता आपण भाजी बनवायला घेऊया. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल चांगलं गरम झालं आहे, त्यात हा सांडगा टाकून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर छान असा सांडगा भाजून घेणार आहोत आपण. छान असा थोडासा तांबूस रंगावर सांडगा भाजायचा, म्हणजे चव छान लागते. तुम्ही बघू शकता सांडग्याचा कलर चेंज झाला आहे. आता दुसरी गॅसवर कढई ठेवली आहे मी. त्यात 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे. हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान असा मोठ्या गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. छान असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता छान असा कांदा भाजला गेला आहे. आता हा कांदा एका साईडला करून घ्यायचा आहे. आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जे वाटण करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं आहे. छान असं तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर हे वाटण छान असं भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान असं वाटण भाजलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्येच आपण हा घरगुती काळा मसाला टाकून घ्यायचा आहे. तोही छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. मस्त अशी झणझणीत भाजी तयार होती अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता छान असा मसाला भाजला गेला आहे. रंगही खूप छान आला आहे मसाल्याला. त्याच्यामध्येच आता जो छान असा मसाला भाजला गेला आहे त्याच्यामध्येच आपण दही टाकून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवर दही छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं पटपट असं आपल्याला दही मिक्स करायचं आहे. छान असं दह्याला तेल सुटते लगेच. मस्त असं मसाले भाजले जातात. आता गॅस मिडियम करून आपल्याला छान असं दही टाकल्यानंतर ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं चमचमीत इथे मसाला तयार झाला आहे. छान असं तेलही सुटलं आहे बाजूने. आता त्याच्यामध्येच आपण जे भाजून घेतलेले सांडगे आहेत ना ते टाकून घ्यायचं आहे. छान असं मसाल्यामध्ये सांडगे मिक्स करून घ्यायचे आहे. छान अशी लपलपीत भाजी तयार होते अशामुळे. मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. बाजूला मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आहे. त्यातच थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे. सुरुवातीलाही आपण सांडग्यामध्ये मीठ टाकलेलं आहे अगोदर सांडगे बनवताना, त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करायचा आहे. जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी केलं आहे, त्यातला अर्धा ग्लास सुरुवातीला टाकून घेणार आहे. तर छान असं गरम पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता गरम पाणी टाकल्यानंतर छान अशी तर्री येते भाजीला आणि सांडगाही लवकर शिजतो. यामुळे आपल्याला सर्वत्र असं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर 2 मिनटं आपल्याला अशी मिडियम गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली आहे भाजीला. थोडंसं हलवून घेऊया. असं हलवत राहिल्यामुळे सांडगा एकसारखा सर्वत्र शिजला जातो. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चव छान लागते अशा प्रकारे कोथिंबीर टाकल्यामुळे. जरूर टाका. आता मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जे उरलेले गरम पाणी आहे 1 ग्लास तेही टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढी रस्सा भाजी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिडियम गॅसवर अशी ही भाजी आपल्याला छान अशी एकसंध झाली आहे. तुम्ही बघू शकता आता
आता मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला झाकण लावून एक 8 ते 9 मिनिटे शिजवून घेणार आहोत. मी इथे 10 मिनिटांनी ते झाकण उघडलं आहे. तुम्ही बघू शकता छान अशी भाजी आपली इथे तयार झाली आहे. मस्त अशी लपलपीत होते भाजी. छान असा चविष्ट असा इथे तयार झाला आहे. मस्त अशी चमचमीत लागते चवीला. तुम्ही बघू शकता छान मस्त भाजी शिजली गेली. त्यातला एक सांडगा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे शिजला आहे. तुम्ही बघू शकता छान असा मऊसूद सांडगा शिजला आहे. मस्त अशी चविष्ट इथे भाजी तयार झाली आहे. ही रेसिपी एकदम सोपी आणि साधी आहे. दही घालून त्याची अजून चव छान वाढते. तुम्हाला फक्त इथे दही ताजं वापरायचं आहे. यामुळे भाजी चवीला मस्त आणि चविष्ट लागते. दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला भाजी बनवताना आपल्याला थोड्या गरम पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे भाजी लवकर शिजली जाते. एकदमच गरम पाणी जास्त वापरू नका, भाजी शिजायला वेळ लागेल. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेलचे बटन नक्की दाबा. यामुळे माझे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर सर्वात आधी येईल. धन्यवाद.